पाहिलं कसं वागतोय, पाहिलं. 5,000 रुपये होते यांच्याकडे. ठेवली असती 100ची नोट अथर्वच्या हातावरती तर काय बिघडलं असतं यांचं? नाही, पण सगळ्यांनी अथर्वचं कौतुक केलं, पण यांना नाही करता आलं. सगळेच्या सगळे पैसे देऊन टाकले तिच्या हातावरती. 5,000 रुपये का? तर पार्टी करण्यासाठी. चुकीचं वागत आहे ग गुरु. भैया पोटकी पायी. एकतर अथर्वचं वय लहान आहे, अडनिडं वय. त्याला काही गोष्टी कळतात, काही गोष्टी नाही कळत. पण यांना याचं भान नको. जरा अथर्व, पाला त्याचा चेहरा कसा केविलवाणा झाला होता. पण हे पोट्ट आमचं त्या पोट्टी पायी कसा वाईट वागून राहिलाय. का बोलावं काही कळत नाही. काय बोलणार आपण? पोराचं कौतुक नाहीये, बायकोला होणारा त्रास दिसत नाही, आईच्या मनाची तर कदरच नाही पोट्ट्याला. म्हणे यांचा नवीन संसार. संसार म्हणजे काय हे तरी माहितीये का यांना? संसार कळते त्या आईना. संसार करायला सुद्धा अक्कल लागते ना आई. हिला आहे नुसती गॅरी 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 करत तिच्या आगे पिछे फिरत असते. अजून का भातुकलीचा खेळ वाटते ती. आता एवढ्याले पैसे कमवले गुरुनाथनं, कमवले का नाही? सगळेच्या सगळे हिच्या माथी ओतले. कधी शॉपिंगला तर कधी हॉटेलिंगला. आता 5,000 रुपये कमवून झाले तर हिला पाहिजे पार्टी करा. कदर नाही का आई? अहो, आमचा नवीन नवीन संसार होता ना, तेव्हा 5,000 रुपये पगार होता हो यांचा. पण त्या 5,000 रुपयामध्ये मी घराचं भाडं देऊन अख्खा संसार केलाय, अख्खं घर सांभाळलंय. तेव्हाही त्यांची नवीनच नोकरी होती ना. आता काय हिला 5,000 रुपये हवेत, अक्कल नाही तिला. कशासाठी? तर पार्टीसाठी. उडवायचे फक्त पैसे. आई तुम्ही थांबा, मी आले. खरंच बाई राधिका, तूच केला संसार माय गुरुचा. रूप का हो तुम खजाना. ये तो रोज का नाटक हो गया. लेकिन पहले दे दो हमरा 900 रुपया बाराना. मारेगा भैया. अरे हम राम प्रसाद दूध वाले. मग दो ना दूध अभी. ऐसे कैसे देंगे? मग कैसे देंगे? मी पण आता काय सॉन्ग म्हणू का तुमच्यासाठी? अरे नहीं नहीं नहीं, आप काहे गाना गाएगी? अगर आपको दूध चाहिए तो पैसा देना पड़ेगा. पैसा? कसला पैसा? दूध का पैसा. मनी मनी. राधिका, राधिका. काय ग? काय झालं शन्या? अगं हा बघ ना, मिल्कमॅन माझ्याकडे मनी मागतोय. मग दे ना. भाऊजी कैसे हैं आप? मैं ठीक हूँ. अगं पण मी का देऊ याला पैसे? आपलं ठरलंय आधीच. निम्मे निम्मे पैसे द्यायचे. 50-50. मी माझे दिले, तू तुझे दे. अरे यार, पण मी कुठनं देऊ पैसे? ते मला काय माहिती. मी काय सांगू ते. माग तुझ्या गॅरीकडे. ठीक आहे. आणि हा, जी रात्रीची भांडी आहेत ना, ती धुवून टाकायची. आत्ता? हो आत्ता. तेही मी येण्याच्या आधी. काय यार राधिका. रामप्रसाद जी, पैसा लेके जाना. हाँ जरूर, काहे छोड़ेंगे. चलो आती हूँ. हे क्या 900 आहेत. हाँ हाँ हाँ. द्या आता दूध. ये लीजिए. क्या है, जाओ ना अभी. अरे जा रहे ना, हम क्या यहाँ शादी में रुकने आए हैं का? जाते खाली पीले हमारा टाइम वेस्ट कर दिया. हेलो, हमारे पास भी टाइम नहीं है, समझा ना. मुझे भी जाके अभी भांडी घासने का है. हाँ, घिसो घिसो भांडी घिसो. ना 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 ना. अरे हे काय करतेस तू? तुला वॉकला जायचंय, उशीर होईल परत आवरायला. इकडे दे. चहा तयार आहे, तू चहा घे. हे एवढं झालं की कुकर लावते, मग डब्याचं बघते. अरे हे बघ, माझ्याकडे दे. तू का करतेस हे? कारण मला आज सुट्टी नाहीये. नाही, मला माहितीये तुला सुट्टी नाहीये, म्हणून तर मी म्हणतोय मी करतो. तू जा बरं. काही नको. कामाची सवय मोडायला नकोय मला, नंतर त्रास होईल. अच्छा, म्हणजे तू ठरवलंच आहेस की सरळ बोलायचं नाही. तर यात वाकड्यात काय शिरले मी? अरे तूच सांगितलंस ना तू नोकरी करणार आहे. ओके, म्हणजे मी नोकरी करायला लागल्यावर घरातली कामं करणार नाही हे तू गृहीत धरलंय. गृहीत धरण्याचा प्रश्न येतच नाहीये. तू सांगितलंस की तू नोकरी करणार, म्हणजे ऑब्विसली ही सगळी कामं मलाच करावी लागणार. रेवती, हे बघ, हे असलं काहीतरी बोलून ना आपल्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. हा, मी काय सांगतोय.
हा बोल ग राधिका. रेवती तू उठलीस ना? हो केव्हाच आवरते. अगं मग येतेस ना खाली वॉकला गार्डन मध्ये? नाही आज नाही जमणार. काऊन काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही खूप कामं आहेत आज मला. रेवती सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. काहीतरी बिनसलंय. नाहीतर रेवती असं नाही वागणार. काय चाललंय दोघांच्यात काही कळत नाही. काहीतरी चुकतंय नक्कीच. काहीतरी करायला हवं. हे सगळं मिटायला हवं. राधा बोल राधा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सौमित्र. उठलास? हा आता तुझ्या फोनमुळे उठतोय. काय झालं? बरं सौमित्र तू लवकरात लवकर इथे ये. कुठे ऑफिसला? नाही रे गुलमोहरला. गुलमोहर? काय ग काय झालंय? ठीक आहे ना सगळं? हो सगळं ठीक आहे. दुसरंच कारण आहे. तू ये ना. ते दुसरं काम वगैरे असं बोलून सस्पेन्स नको का ठेवूस. काही काय आहे ते सांग आधी. सौमित्र आता येतोस का? बरं येतो चल. ये लवकर. गॅरी उठ ना प्लीज. गॅरी अरे किती वाजले? अलार्म पण वाजून बंद पडलाय. प्लीज उठ ना. 2 मिनिट. 2 मिनिट्स वगैरे काही नाही. प्लीज हा उठ. आपल्याला खूप कामं करायची आहेत गॅरी. जरा झोपू दे ना बच्चा प्लीज. तू असं नाही ऐकणार. अगं काय सनाय यार तू काय असं अघोरी पद्धतीने उठवतेस? काय झालंय असं? काय झालंय असं काय विचारतोस? डिझास्टर झालंय घरामध्ये. डिझास्टर? असं काय झालंय? रोजच होतं. तुझ्या गुड फॉर नथिंगला विचार ना जाऊन. यार हे हाफ अँड हाफ पे करण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत यार. म्हणजे मिल्कमॅननी माझ्याकडे पैसे मागितलेत. मी त्याला पैसे दिले. हा मग काय तू दिलेल्या 5000 मधनं पैसे दिलेत. म्हणजे त्यातनं अजून कमी झालेत. ठीक आहे ना मग आता पुढच्या वेळेला राधिका म्हणेल तर नको दिवस पाहिजे. मला झोपू नकोस यार. आपल्याला खूप काम करायचं. प्लीज मला हेल्प कर ना. हो शनाया मी करतो ना हेल्प. पण एक माझं काहीच म्हणणं. मला जरा झोपू दे फक्त. तू झोपू नकोस. मी तुला आधीच वॉर्न करते कळलं ना. आज मी काही काम करणार नाही असं मी डिसाईड केलंय. हे ऐक बघ असं नको करूच. आपलं ठरलंय 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना शनाया. मी काही थांबणार वगैरे नाहीये. आय एम डन विथ माय पेशंट. आतापासून तर मी घरात एकही काम करणार नाही. प्लीज ऐक असं नको करूस तू. प्लीज ऐक. हे मी डिसाईड केलंय अँड इट्स फायनल. मी घरातलं एकही काम करणार नाहीये जोपर्यंत तू मला पैसे कमवून देत नाहीस आणि मी माझ्या फ्रेंड्सला पार्टी देत नाही. ओके? अगं शनाया नाही आता घरातली कामं होमवर्क वगैरे तुझं तू बघ कळलं ना. अगं तू शनाया हे प्लीज यार सगळी कामं मीच करतो सगळी कामं. झोपेचं खोबरं केलं सगळं. गुड मॉर्निंग गुप्तेज. हो गुड मॉर्निंग. पण तू काय करतोय अचानक इथे? अरे मी अचानकच येतो ना. म्हटलं सकाळ सकाळ गुड मॉर्निंग करावं. सकाळ बरं इथे बोलूया नको. आत या. आज मी त्याला वेळच नाहीये. चला 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 आपल्याला मॉर्निंग वॉकला जायला. आहे कुठे गुप्ते? आहेत कुठे गुप्ते? ओ गुप्ते हो गुप्ते हो. हळू आजूबाजूला लोक राहतात. मग त्यांना पण उठवायचंय. काय झालं? अरे काय झालं मी इथे मॉर्निंग वॉकला आलो सकाळ सकाळ. तर ही एकटी भेटली. म्हटलं आहे कुठे? रेवती कुठे आहे? म्हटलं रेवती काही येणार नाही. म्हटलं असं कसं येणार नाही. चल दोघांना घेऊन जाऊया. चला मॉर्निंग वॉकला. नाही अरे वगैरे काही नाही. चला लवकर चला. नाही चला शूज घाला. विचार करायचा नाही. मी कशाला तुमच्यामध्ये? आम्ही काय करूया 2 बायकांबरोबर? अरे माझं स्पीड मॅच करतील का काय? एक काम कर तू थांब. आपण गप्पा मार. असं कसं? अरे बाबा दरवर्षी 2 जानेवारीला जिम जॉईन करतो मी. या वेळेला पोट घालवायचं. तू फिट आहे. चला 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 लवकर चला. आम्ही ऐकणार नाही आहोत. चला मी लवकर घरात धावायला सुरुवात करू का यांच्या? प्लीज घरातच धावायला सुरुवात करतो. मी सुरू झालोय. चला मला लवकर शूज घाला. आता बरोबर. अरे यायलाच पाहिजे. ईशान्या तू का करत आहे बा? काय नाही ती भांडी घासायची राहिली होती ती घासून घेतोय. हाय भाई तू काहून बरं भांडी घासत आहे? ती का झोपा काढत आहे का? आई ठीक आहे ना यार एवढं काय त्याच्यामध्ये. आता आम्ही आमची कामं ठरवून घेतलीत ना तर मी करतोय. त्यात काय एवढं? वाटून घेतली का काम? अरे भाई खूप लवकर आठवण सुचलं बरं तुला.
आई तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोला, उगीच टोमणे मारू नकोस. आता बोलायचं का बाकी ठेवलायस रे तू? काय बर कोण होतास तू? का झालास तू? विचार बरं, विचार, स्वतःलाच विचार. एवढा शिकला सवरलेला मालेक, मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असलेला माणूस एखाद्या भैताड पोरीच्या मागे लागला आणि ही अवस्था करून घेतली. हा, ते पाय का दाबत आहे, भांडी का घासत आहे? आई आई बास, परत परत तेच काय सुरू करतेस? किती वेळा सांगायचं माझं शनायावर प्रेम आहे, आणि आता तर ती माझी लग्नाची बायको आहे. तू मानते तिला तुझ्या लग्नाची बायको, आम्ही नाही मानत. ती खरी बायको राधिकाच आहे. कारण तू देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं राधिकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आहेस, आणि तेही चोरी छुपे नाही, अगदी ताठ मानेनं. हो ठीक आहे ठीक आहे, झाला तो आता भूतकाळ आहे आई. आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात सगळ्या. असं का बदललं रे? ती आई तर तीच आहे, ते बाबाही तेच आहे, ती बायको राधिकाही तीच आहे, तुझा लेकही तोच आहे. तू बदलला गुरु. त्या बाबांना हे सगळं कळलं तर का होईल रे? का वाटेल त्यांना, सांग बरं. कोणाला काय वाटेल याचा विचार करत बसलो ना मी, तर माझं जगणं मुश्किल होलंय. असं म्हणजे आता ते बाबाही तुला परके झाले का रे? तुला काहीच वाटत नाही त्यांच्याबद्दल? आता तू बाबांबद्दल विचारतेस, माझा कधी विचार केला साहेब? हा नाही, इतकंच जर वाटतंय ना, तर हे जे काही मी सगळं सहन करतोय त्याबद्दल बोलली असतेस तू. हे बघ, मला माहितीये मला डिवोर्स मिळणार आहे राधिकाकडून, तरी सुद्धा हे सगळं करायची गरज नसतानाही हे सगळं सहन करतोय मी. त्यापेक्षा राधिका 10 पटीनं जास्त सहन करत आहे, कळलं? त्या भैताड पोट्टी पाही, आणि तुला त्या पोट्टीचा पुळका येते. हो येतो येतो, पुळका येतो मला, नाही येतो पुळ. हे बघ आई, मला नीट माहितीये तुमचा ना हा प्लॅन आहे. तुझी ती सून राधिका, आणि तू पण आता तिला सामील झाली. नाही नाही ठीक आहे ना, पण प्रश्न फक्त 2 महिन्यांचाच आहे ना. या 2 महिन्यांमध्ये शनाया इथेच राहणार नाही, आणि मी सगळं सहन करेन. पण नाही, 2 महिन्यांनंतर मी राधिकाकडून तुला डिवोर्स मिळून दाखवला ना, तर बघ. आता का बोलावं बातुल? एवढी सावित्री सारखी राधिका आपली बायको सोडून त्या भयाळ पोट्टीच्या मागे लागलास तू, तुला का बोलावं? तो बोलते ना, माणसाला जेव्हा दुर्बुद्धी सुचते का नाही, त्यावेळी तो स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेते. मार तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड, घे करून तुला का पाहिजे ते. घास, भांडी घास, लवकर लवकर, चल येतो. मॅम मॅम, ऍक्च्युली ना काल खूप सीएसटी झालंय, सो. तू सीएसटी ला जाऊन आलास? नाही नाही अगे यार, चेस्ट शोल्डर ट्रायसेप्स काल जिम मध्ये खूप केलेत ना, जर ते दुखतंय ऑलरेडी. त्यामुळे असं नुसतं स्ट्रेचिंग आणि खूपच सिरियसली करताय यार व्यायाम तुम्ही. व्यायाम सिरियसलीच करायचा असतो. व्यायाम करताना बडबड नको प्लीज. अरे असं कसं, आपल्या आवडीच्या गोष्टी असतात, जेवण व्यायाम, तशा आपण गप्पा मारत कराव्यात ना. असं एकट्याने जेवायला कसं वाटतं, कंपनी लागते, तसंच व्यायाम करताना पण जरा काहीतरी मजा पाहिजे ना. असं नुसतंच एकट्याने असा व्यायाम किती बोरिंग आहे यार. मी काय म्हणतो, आपण काहीतरी असं खेळ खेळलो तर म्हणजे वॉर्मअप साठी व्यायाम करूया आपण सुबोध, व्यायाम करूया आपण. वॉर्मअप होईल, आपण खेळूया थोडस. मी तयार आहे सौमित्र. रेडी? हो हो. ओके चल. हे बघ, आपल्याकडे बॉल आहे. आपण काय खेळूया गेम, आपण कॅच खेळूया. कॅच. हो मला चालेल. म्हणजे प्रॉपर मॅच खेळूया. हो हो. म्हणजे आपण टीम पडूया प्रॉपर. काय टीम असेल? राधिका. काय उगाच स्त्री वर्सेस पुरुष वगैरे एवढं टिपिकल. अरे काय मिक्स खेळूया ना, जरा टफ होईल ना मॅच. हा म्हणजे मी आणि राधा, आणि तू आणि सुबोध, म्हणजे गुप्तेच टीम. हा मला चालणार आहे. चालणार आहे ना? हो, काय हो. चालेल ना? बेस्ट, चला. मी काय म्हणते, तुम्ही खेळा ना, मी व्यायाम करते. अरे याला काय अर्थ आहे? अरे मी फक्त वॉर्मअप साठी म्हणतो ना, खेळूया. हो. एवढं काय लगेच? मग नंतर सगळेजण करणारच आहेत ना मॅम. हो चिडू नको तू. तो चिडतोय, खूप चिडतोय. खूप आहे का? हो खूप आहे. खूप. अरे पण मुद्दा काय आहे माझा? हो नको, तो चिडलाय. आपण खेळूया. अरे होती एवढं लगेच नाही वगैरे. बरं चला मॅच खेळूया. ओके बरं, मग आता टीम ठरलेली आपली. हा साईड कुठली हवी? अच्छा, तुलाही आणि तुलाही, दोघे एकाच साईडला हवे ना, म्हणजे टीम तुमची एकच आहे ना, म्हणून. वहिनी. वा गुप्ते भाऊ. हा ओके, गॉन गुप्तेज.
कमान गुप्तेज नाही अजिबात चला शाबाश ओके गुड कॅच गुड कॅच गुड कॅच ओके अरे सिंपल कॅच यार सिंपल कॅच अरे काय नुसताच खेळ चाललाय ह्या काय घडतच नाही काहीतरी घडव ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे ना अब ये गेम बहुत हार्ड होने वाला है बहुत हार्ड होने वाला है हाँ गुप्ते भाऊ तुम्हारा जैसा कोई हार्ड ही नहीं है हाँ गुप्ते भाऊ हार्ड कैच है हार्ड कैच हार्ड कैच हार्ड कैच नीट टाक ना. अरे म्हणजे काय मी काही करेन स्ट्रॅटेजी आहे यार MS धोनी आहे MS धोनी भाई आधीच कानाकोपऱ्यातून कचरा काढून पार कमरेचं भज झाले त्याच्यामध्ये लागते यार अजून बरंच काम बाकी आहे हे असंच रोज करत राहिलो ना कमरेचं पार भज होईल सगळे हातात येणार नुसतं सोपं नाहीये गुरुनाथ सुभेदार करावं लागणार आहे चला अरे अरे यार वेळेचा पत्ताच नाही लागला ऑलरेडी उशीर झालाय आता बोंब मारेल तो मालक आताच इकडचं सगळं राहिलंय ना अजून जाऊ दे लवकर लवकर करतो लागलं तुला नाही ठीक आहे. नक्की ना एक मिनिट हे बघ आपल्याला जिंकायचंय आणि त्यासाठी आपल्याला एकत्र खेळावं लागणार हा अच्छा बोलायला तर लागले आपल्याला हारायचं नाही कमान बघ थांबतो आपण बोलायचं काय नाही दाखवायचं फक्त स्ट्रॅटेजी चांगली ओके कळलंय ना हो गुड राधा गुड येस स्ट्रॅटेजी लक्षात ठेव यार अजून किती दिवस तुला ही साडी नेसायची यार मला खायला पण मिळत नाही किती लूज झाला आणि हा ब्लाऊज ही साडी पण थोडी जीन्स सारखी ना फोल्ड करता आली असती काय मजा आली असती ना गॅरी ऑनलाईन गॅरीने माझ्यासाठी ऑनलाईन गिफ्ट मागवलंय हॅलो हॅलो येस गुरुनाथ सुभेदार आहेत का आहेत आपण कोण अच्छा म्हणजे अजून नंबर पण सेव्ह नाही केला का नाही ऍक्च्युली नंबर सेव्ह केलाय ऑनलाईन नावाने सो तुमचं ऑनलाईन शॉपिंग साईट आहे का ओ काहीतरीच काय बडबडताय माझी कसलीही शॉपिंग साईट नाहीये मी ऑनलाईन टॅक्सीचा मालक आहे ओके गॅरीने टॅक्सी बुक केली आहे गॅरी गुरुनाथ सुभेदार आणि अजून ते कामावर आलेले नाहीयेत जरा फोन देता का त्यांना व्हॉट डू यू मीन कामावर आला नाही आणि कसला मालक अहो मी कंपनीचा मालक बोलतोय कंपनीचा एकच बॉस आहे गॅरी अहो काहीतरीच काय बोलताय मॅडम अहो गुरुनाथ कसला आलाय बॉस माइंड युअर टंग मिस्टर आय नो गॅरी बॉस आहे कळलं ना अहो आता इथे गॅरी कोण अहो इथे गुरुनाथ चालक आहे आणि मी त्याचा मालक आहे व्हॉट्स चालक अँड व्हॉट्स मालक आय डोंट अंडरस्टँड हॅलो मी करतो परत मी आलोच मी करतो तुम्हाला
काय झालं गॅरी? कोण होता माणूस तो? शांत, तुला काय घेणं देणं यार? हा, तू मला न विचारता माझा फोन का उचलला? अरे फोन वाजत होता पण मी उचलला. दॅट्स इट, जस्ट चिल. हे बघ, यापुढे मला न विचारता माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही, मी सांगून ठेवतोय. पण तो मॅन कोण होता? काय फरक पडतोय, होता कोणीतरी ओळखीचा. अरे मग तो असं काहीतरी का म्हणत होता की तू चालक आहे मी मालक आहे? गॅरी मला खरं सांग, त्या कंपनीचा बॉस तूच आहेस ना? अरे हो, म्हणजे काय? अजून काय असणार यार? काहीतरी मूर्खासारखं परत परत तेच तेच काय विचारतेस तू? अरे कारण तो मॅन काहीतरी बोलत होता ना यार. नाही, हे बघ शाने, बास झाला आता. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. एक तर मला ऑलरेडी उशीर झालाय, त्याच्यामध्ये परत ही सकाळी सकाळी कटकट. आणि हे बघ, मी तुला सांगून देतो, माझ्या फोनला हात लावायचा नाही. मला विचारल्याशिवाय अजिबात हात लावायचा नाही. फाईन, गो टू हेल. चल यार. मी काय केलं यार?